MEA US 725 सोयाबीन सोंगणीला सुरुवात केलेली आहे। आपण सोमवारपासून म्हणजेच 30 सप्टेंबर 2024 पासून आपण सोयाबीन सोंगणीला सुरुवात केलेली आहे। इडा पिडा कळू दे, शेतकऱ्याचं रान पिकू दे। याच्यामध्ये पूजा करून घेतलेली आहे संपूर्ण याची। त्यानंतर आपण सोयाबीन सोंगणीला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर जे बोनं असते ज्याच्यामध्ये दही आणि भात हे सुरुवातीला शिंपडून दिलेलं आहे संपूर्ण शेतामध्ये। नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आपण सोयाबीनची सोंगणीला सुरुवात केलेली आहे। तर आपण दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सोयाबीनची सोंगणीला सुरुवात केलेली आहे। तर आपण हे जे सोंगणीचं जे उधळ असते ते आपण मजुरीने करत आहोत, कारण की जे मजूर होते तर ते म्हणत होते की आम्ही सोंगल्यानंतर लगेच गोळा करतो। तर सोयाबीनमध्ये थोडंफार आपल्याला मॉइश्चर त्या ठिकाणी बघायला मिळत होतं। त्याच्यामुळे आपण मजुराला म्हणत होतो की हे एक कापल्याबरोबर उचलता येणार नाही, कारण की याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त आहे। त्याच्यामुळे आपण मजुरीने एका दिवशी जी गुत्ता असते ते आपण मजुरीनेच कापून घेतलेलं आहे। आणि दुसऱ्या मजुराकडून आपण नंतर म्हणजेच दिनांक 3 तारखेला 2 दिवस आपण याला याच पद्धतीने रानामध्ये असं ठेवलं आहे, कारण की याच्यामध्ये थोडंफार मॉइश्चर आपल्याला बघायला मिळत होतं। दिनांक 1 तारीख आणि 2 तारीख या 2 दिवशी संपूर्ण दिवसभर याने ऊन खाल्लेलं आहे, कारण की मॉइश्चरचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी घटवायचं होतं। कारण की जर आपण मॉइश्चरचं प्रमाण जर असं ठेवलं आणि त्या ठिकाणी आपण जर गंजी जर केली म्हणजे ढीग जर मारला तर त्या ठिकाणी सोयाबीन काळी पडणे असा प्रकार होऊ शकते। त्याच्यामुळे आपण सोयाबीन कापून त्याला 2 दिवस रानामध्ये उन्हाला ठेवलं, म्हणजेच याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाणसुद्धा कमी होईल। आणि जर आपल्याला बियाणाचं जर साठवणूक करायचं असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला सोयाबीनला वाळवायची जास्त गरज पडत नाही, कारण की त्याच्यामधलं मॉइश्चर जे आहे साधारण तुम्हाला 11-12% मॉइश्चर त्या ठिकाणी येत असते। म्हणून आपण कापल्यानंतर त्याला 2 दिवस रानामध्ये त्याच पद्धतीने ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर एकूण 14 मजूर होते कापणीसाठी। तर दुपारपर्यंत 14 मजुरांनी संपूर्ण शेत जे आहे ते कापून टाकलेलं आहे। MEA US 725ची कापणी जी आहे ते आपण 102व्या दिवशी कापलेली आहे। साधारण कालावधी याचा 95 दिवसाचा असतो, कारण की मागे जे पाऊस पडला त्याच्यामुळे आपली जी कापणी आहे ती थोडीशी लेट झालेली आहे। सोयाबीनच्या ढिगावर मी स्वतः आणि एक मजूर असं दोघं आम्ही ढिगावर होतो, आणि आज ऊन म्हणजे भयानक ऊन होतं। तर अशा उन्हामध्ये आम्ही दोघांनी ढिगावर त्या ठिकाणी संपूर्ण ढीग जे आहे व्यवस्थितरित्या लावलेला आहे। आणि 7 मजूर होते गोळा करण्यासाठी, तर 7 मजुरांनी हे संपूर्ण क्षेत्रामधलं जे कडपे आहेत हे गोळा केले आहेत। तर आपण या 7 मजुरांना 300 रुपयांप्रमाणे मजुरी दिलेली आहे, आणि कापायची जी वेगळी मजुरी त्या ठिकाणी आपण 14 मजुराला दिलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण ढीगसुद्धा या ठिकाणी लावलेला आहे, आणि ढीग आपण घेतलेला आहे 25x30 असं याच्यामध्ये ढिगाची साईज आपण लावलेली आहे। कारण की आपण एकरी बियाण्याची संख्या जी आहे ते 25 किलो टाकली आहे, कारण की याच्यामध्ये काळसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात पडणार होतं आपल्याला माहीत आहे, कारण की 2 एकरची गंजी आहे। आणि त्याच्यामुळे आपण 25x30 अशी याची साईज लावलेली आहे ढिगाची। तर दाण्याची संख्यासुद्धा कशा पद्धतीने भरली हे बघण्यासाठी काही शेंगा जे आहेत ते फोडून बघितल्या, तर जबरदस्त शेंगा जे आहेत हे भरल्या होत्या आणि एकदम टप्पूर दाणे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होते। तर संपूर्ण शेंगा व्यवस्थित भरलेल्या होत्या। अशा पद्धतीने MEA US 725ची कापणी आणि गोळा करणे असा कार्यक्रम आपण या 2 दिवसामध्ये केलेला आहे। आणि RVSM 1135चा जे कापणीचा जे कार्यक्रम आहे ते आपण 3 तारखेला ठेवलेला आहे, कारण की मजूर 3 तारखेला त्या ठिकाणी येणार आहेत। याचा ॲव्हरेजचा सुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या YouTube चॅनलवर बघायला मिळेल। धन्यवाद।